मराठा आरक्षणाचा लढा खरंच समाजाच्या भवितव्यासाठी आहे का, की तो निवडणूक राजकारणासाठी एक टायमिंगचा खेळ आहे? मनोज जरांगे पाटील हे खऱ्या अर्थाने समाजाचे नेता आहेत का, की कुणी मोठ्या नेत्याच्या रिमोट कंट्रोलवर चालणारे प्यादे आहेत? महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा तापू लागलाय। मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला 2 दिवसांचा अल्टिमेटम, निर्णय घ्या अन्यथा मुंबई धडकू। पण प्रश्न असा आहे, हे आंदोलन केवळ आरक्षणासाठी आहे की निवडणुकीच्या राजकारणासाठी त्याचा वापर होतोय? आणि या सर्व आंदोलनाचा खरा बोलवता धनी कोण आहे? या आंदोलनाचं रिमोट कंट्रोल नेमकं कोणाच्या हाती आहे? हे उत्तर आपण आज शोधणार आहोत। मराठा आरक्षणाचा लढा नवा नाही, पण लोकसभा निवडणुका जवळ आल्या की रस्त्यावर आंदोलन, विधानसभा निवडणुका आल्या की मोठी हाक, आणि आता महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पुन्हा तोच मुद्दा पेटलाय। 2014 ला मराठा समाजाच्या 58 मोर्चांनी राज्य हलवलं होतं। 2019 ला निवडणुकीआधी मराठा आरक्षण कायदा पारित झाला, पण तो टिकला नाही। 2024च्या लोकसभा पार्श्वभूमीवर जरांगे पाटलांचं आंदोलन गाजलं, आणि आता महापालिका निवडणुकांच्या आधी पुन्हा मुंबई धडकू अशी घोषणा त्यांनी दिली आहे। म्हणजे प्रत्येक मोठ्या निवडणुकीआधी मराठा आंदोलनाचा जोर वाढतोय आणि नंतर तो थंडावतो। यावरून संशय निर्माण होतो, आंदोलन हे राजकीय अजेंड्याला अनुकूल होण्यासाठी वापरलं जातंय का? हा प्रश्न लोकांच्या मनातही असणारच। मनोज जरांगे पाटील हे आंदोलनाचा मुख्य चेहरा आहेत, पण काही विश्लेषक म्हणतात की या ड्रामा मागे शरद पवारांचा अप्रत्यक्ष रिमोट कंट्रोल आहे। यात कथा अशी आहे की मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवली सराटी येथे 29 सप्टेंबर 2024 रोजी आमरण उपोषण सुरू केलं होतं। या आंदोलनाने राज्यभरात मोठा गदारोळ उडवला। पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला, ज्यात अनेक आंदोलक जखमी झाले होते। या उपोषणामुळे राज्य सरकारवर दबाव निर्माण झाला आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा सुरू झाली। जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनाने मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आणलं। त्यावेळी एनसीपीचे राजेश टोपे आणि रोहित पवार यांनी सर्वात आधी एंट्री घेतली होती, आणि मग जरांगेंना बळ मिळालं आणि शरद पवार येथे पोहोचताच जरांगे यांची राज्यभर चर्चा सुरू झाली। या भेटीमुळे मोर्चा, अल्टिमेटम आणि आंदोलनाचा टायमिंग ठरवण्याची महत्त्वाची भूमिका बजावली। म्हणजे जरांगे स्वतःचे नेते आहेत, पण टायमिंग आणि रणनीती पवारांच्या हाताखाली असल्याचा मुद्दा चर्चेत आहे। महायुती सरकार म्हणते कायदेशीर मर्यादेतच आम्ही आरक्षण देऊ शकतो। सुप्रीम कोर्टाने आधीच 50% मर्यादा सांगितली आहे। जर त्या पलीकडे गेलं तर कायदा टिकणार नाही। म्हणजेच सरकारचं म्हणणं स्पष्ट, आंदोलन समजून घ्या पण कायदा पाळावा। मनोज जरांगे पाटील हे आज मराठा समाजाच्या आंदोलनाचा मोठा चेहरा झाले आहेत। त्यांनी 2 वर्षात गावकुसा बाहेरून थेट राज्याच्या राजधानीपर्यंत राजकीय दबाव निर्माण केला। पण विरोधक एक प्रश्न वारंवार विचारतात, जरांगे खरंच स्वतंत्रपणे लढतायत की कुणाचं तरी रिमोट कंट्रोल त्यांना चालवतंय? अनेक राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे, जरांगेंच्या मागे शरद पवार यांचा हात आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल का बरं? कारण जरांगे आंदोलन पेटवतात तेव्हा सरकार अडचणीत येतं। सरकारमधील भाजप, शिंदे, फडणवीस यांची प्रतिमा डळमळते आणि या गोंधळाचा फायदा घेतला जातो तो विरोधकांकडून। म्हणजे आंदोलनाच्या माध्यमातून थेट राजकीय समीकरणं बदलली जातात आणि शरद पवार नेहमीच राजकारणातील मास्टर स्ट्रॅटेजिस्ट मानले गेले आहेत। आता तुम्ही विचार करत असाल की सरकारची भूमिका काय? सरकार समोर पेच मोठा आहे। जर आरक्षण दिलं तर ओबीसी समाज आक्रमक होईल, दिलं नाही तर मराठा समाज असंतुष्ट होईल। दुसरीकडे सरकार म्हणतंय कायदेशीर मार्गच निवडू, पण रस्त्यावरचा जनतेचा दबाव आणि मतदारांची ताकद वेगळीच आहे। आणि सगळ्यात मोठा प्रश्न, जर मुंबईत मोर्चा आला आणि तणाव वाढला तर काय होईल? त्यात गणेशोत्सव हा मुंबईतील सर्वात मोठा फेस्टिवल आहे आणि जरांगे मुंबईत येण्यासाठी अडून बसलेत। राज्य सरकारने ही चर्चेची तयारी केली आहे, पण प्रश्न आहे जरांगे यासाठी किती तयार होतील? मविया सोडून कोणी सत्तेत असेल तर जरांगे अडवणूक करतात। शरद पवारांच्या चाणक्य नीतीने स्थापन झालेल्या 3 पक्षांच्या मविया सरकारच्या काळात याच जरांगेंनी किती आंदोलनं केली?
याचं उत्तर नाही असंच मिळेल. महाराष्ट्रातील 35% अधिक मतदार मराठा समाजाचे आहेत. म्हणूनच प्रत्येक निवडणुकीत हा मुद्दा सर्वात प्रभावी ठरतो. 2024ची लोकसभा निवडणूक, 2024च्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीत आणि आता मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, ठाणे महापालिकेच्या निवडणुकांच्या निमित्तानं पुन्हा एकदा जरांगेंनी मराठा आंदोलनाची हाक दिली आहे. म्हणजे आंदोलन हे केवळ समाजासाठी नाही तर राजकीय पक्षांसाठी वोट बँक पॉलिटिक्सचं हत्यार आहे. तर मित्रांनो, प्रश्न इथेच आहे, मराठा आरक्षणाचा लढा खरंच समाजाच्या भवितव्यासाठी आहे का, की तो निवडणूक राजकारणासाठी एक टायमिंगचा खेळ आहे? मनोज जरांगे पाटील हे खऱ्या अर्थाने समाजाचे नेता आहेत का, की कुणी मोठ्या नेत्याच्या रिमोट कंट्रोलवर चालणारे प्यादे आहेत? उत्तर तुमच्याच हाती आहे. कारण महाराष्ट्राचं राजकारण हे आंदोलनावर, आरक्षणांवर आणि निवडणुकीच्या टायमिंगवर फिरत आलंय. जरांगेंच्या नेतृत्वात सुरू होणारा हा मोर्चा नेमका कुठल्या दिशेने महाराष्ट्राला नेतो हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल. महाराष्ट्रात निवडणुका जवळ आल्या की मगच मराठा आंदोलन का पेटतं, हा विषय तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. आणि आमच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.